नमस्कार मित्रांनो, आज आपण फॉरेन्सिक मेडिसिनच्या पुढच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे जातोय। हा टॉपिक जो दिलेला आहे तो व्हायलेंट ॲस्फिक्सियल डेथ्स डॅश हँगिंग सफोकेशन आणि ड्राउनिंग असा तुमच्या सिलेबसमध्ये टॉपिक दिला आहे। म्हणजे तुम्हाला प्रामुख्याने हँगिंग म्हणजे गळफास, सफोकेशन म्हणजे गुदमरून मरणे आणि ड्राउनिंग म्हणजे बुडून मृत्यू हे तीन टॉपिक प्रामुख्याने डिटेलमध्ये वाचायचे आहेत। पण व्हायलेंट ॲस्फिक्सियल डेथ म्हणजे काय त्यांची जवळपास ओळख पाहिजे। तर याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये व्हायलेंट ॲस्फिक्सियल डेथचं क्लासिफिकेशन डिटेल क्लासिफिकेशन आपण लिहिलं आहे। या व्हिडिओमध्ये मात्र आपण फक्त सिलेबसमध्ये ज्या घटकांवर फोकस करायचं आहे त्या घटकांसंदर्भात आपण बोलणार आहोत, ज्याच्यात सुरुवातीला गळफास, त्यानंतर गुदमरण्यामुळे होणारे मृत्यू आणि बुडून होणारे मृत्यू यांच्याबद्दल आपण टप्प्याटप्प्याने विचार करू। तर सुरुवात करू आपण श्वासावरोधामुळे होणारे मृत्यू। यामध्ये महत्त्व काय आहे किंवा हे श्वासावरोध कसा होऊ शकतो, श्वासावरोध म्हणजे काय, श्वासावरोधचा अर्थ काय, श्वासावरोध म्हणजे कोणत्याही कारणाने श्वास घेता न येणे। मग हे कसं असू शकतं, हे गळ्यावर बाहेरून प्रेशर पडल्यामुळे किंवा गळ्यामध्ये आत काहीतरी अडकल्यामुळे अशा दोन्ही कारणाने होऊ शकतं, किंवा हवेला आत जाण्याचा हवेचा जो मार्ग आहे तो रोखल्यामुळे होऊ शकतं। मग तो आतूनही रोखता येतो, तो बाहेरून रोखता येतो, असं आपल्याला दोन प्रकारे डेफिनेशन सांगता येते। म्हणजे कोणत्याही प्रकारे श्वास घेता न येणे याला आपण श्वासावरोध म्हणतो। आता या श्वासावरोधामध्ये मृत्यू का येतो किंवा कोणत्या प्रकारे येतो ते प्रकार बघूया। सगळ्यात पहिला आहे गळफास। म्हणजे याच्यामध्ये दोर लावून व्यक्तीला लटकवलं जातं। मग अशी व्यक्ती पूर्णतः हवे लटकत असेल किंवा ही अर्धवटरित्या लटकत असेल त्याला आपण काय म्हणतात ते आपण पुढे बघूच। संपीडन, संपीडनमध्ये इथे लटकवलं न जाता गळा आवळून गळ्यावर काठी हाताचं प्रेशर ठेवून किंवा इतर कोणत्याही प्रकारे गळ्यावर प्रेशर देऊन त्या व्यक्तीमध्ये श्वासावरोध घडवून आणला जातो। तिसरा आहे गुदमरणे। आता गुदमरणे दोन प्रकारे होतं। गुदमरणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला श्वास मिळू नये यासाठी प्रयत्न करणे किंवा तशी परिस्थिती अस्तित्वात येणे। मग गुदमरणे हे बाहेरून आणि आतून कसं होतं डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे। थोडक्यात सांगतो, एखाद्या व्यक्तीच्या तोंडावर उशी ठेवली तर बाहेरून गुदमरल्यासारखं होतं। पण समजा एखादं कापड त्याच्या तोंडात कोंबलं आणि ते अगदी घशापर्यंत कोंबलं तर आत श्वास जायला प्रॉब्लेम होणार। म्हणजे नाकात तो श्वास घेऊ शकतो पण तो श्वासनलिकेत आत जाणार नाही। अन्नाचा गोळा जर अडकला याप्रमाणे आतून आणि बाहेरून गुदमरणे होते। आपण बाहेर नंतर डिटेलमध्ये घेणार आहोत गुदमरणे या टॉपिकमध्ये, त्यामुळे डिटेल एक्सप्लेन करत नाही मी इथे। आणि बुडणे, मग बुडणे परत दोन प्रकारचं असतं। एक ड्राय वेट ड्राउनिंग म्हणतो आपण, एक वेट ड्राउनिंग। बघूया आपण हे टॉपिक्स काय काय आहेत किंवा डिटेल्स काय काय आहेत। तर श्वासावरोध म्हणजे काय आपण बघितलं, आणि श्वासावरोधमुळे होणारे मृत्यू जे आहेत त्यांना कसं क्लासिफाय करायचं। तर एक सगळ्यात पहिला, कोणत्याही कारणाने जर गळ्यावर संकोचन आलं, कॉम्प्रेशन आलं, संकोचन म्हणजे काय कॉम्प्रेशन, तर यामुळे होणाऱ्या मृत्यूला या गळ्यावर संकोचन आल्यामुळे होणारा मृत्यू असं म्हणतात। यामध्ये दोन प्रकार आहेत जे आपण मगाशी बघितले, त्यातला एक आहे गळफास, एक आहे संपीडन, ज्याला स्ट्रँग्युलेशन असं म्हणतात। मग गळफासामध्ये नॉर्मली दोर किंवा दोर सदृश्य म्हणजे लांब कापड, साडी, धोतर या प्रकारचं काहीतरी लांब कापड वापरलं जातं जेणेकरून लटकवलं जातं, किंवा दोरा व्यतिरिक्त इतर बाबी जर वापरल्या किंवा न लटकवता आवळून मारलं, काठी ठेवून मारलं, पाय ठेवला गळ्यावर किंवा हात ठेवला गळ्यावर असं मारलं तर त्याला स्ट्रँग्युलेशन म्हणजे संपीडन असं म्हणतात। तोंड आणि नाक द्रवामध्ये बुडल्यामुळे मृत्यू होऊ शकतो। मग विचार करा, एकदम साधी बाब, समजा माझ्याकडे एक बादली आहे, ती बादली पाण्याने भरलेली आहे आणि त्या पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये माझं जर घशापर्यंत तोंड बुडवलं तर माझं तोंड आणि नाक हे द्रवामध्ये बुडालेलं आहे आणि तोंड आणि नाक सोडून इतर कोणत्याही छिद्रातून ऑक्सिजन आत घेता येत नाही। त्यामुळे तोंड आणि नाक हे फक्त दोन भाग द्रवामध्ये बुडाले तर ही व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो। आता समजा या बादलीमध्ये जर मी पालथी पडलो असेल आणि काही कारणास्तव मी बेशुद्ध आहे किंवा काही कारणास्तव दारूच्या नशेत आहे, इतर काही कारणं आहेत, या कारणास्तव समजा जर मला त्या बादलीच्या बाहेर नाही आता आलं तर अशा वेळी ते पाणी माझ्या फुफ्फुसात जाणार नाही, ते पाणी फक्त ऑक्सिजनला आत जाण्यापासून थांबवणार। जर त्याने आत जाण्यापासून थांबवलं कोणत्याही कारणामुळे, जर ऑक्सिजन आत जात नसेल आपण बुडाल्यामुळे, तर अशाला शुष्क बुडणे ड्राय ड्राउनिंग होऊ शकतो। हे फक्त द्रवामुळे होते असं नाही,
समजा एखाद्या व्यक्तीला आपण वाळूमध्ये त्याचं डोकं बुडवलं, त्या वाळूमध्ये त्याचं डोकं काय झालंय, बुडलेलं आहे असा विचार केला, किंवा दाबलेला आहे असा विचार करा, त्याला श्वास घेता येणार नाही. याला देखील ड्राय ड्राउनिंग म्हणतात. वेट ड्राउनिंग कधी म्हणतात? वेट ड्राउनिंग म्हणतात ज्या वेळेस फुफ्फुसात पाणी सापडेल. त्यामुळे वेट ड्राउनिंग आणि ड्राय ड्राउनिंग काय आहेत? ज्यावेळेस फुफ्फुसात पाणी सापडेल वेट ड्राउनिंग, ज्यावेळेस फुफ्फुसात पाणी सापडणार नाही ड्राय ड्राउनिंग, असं आपल्याला म्हणता येतं. पुढे आहे, वरील दोन्ही कारणांव्यतिरिक्त जर इतर कोणत्याही प्रकारे जर आपण ऑक्सिजन फुफ्फुसापर्यंत जाऊ दिला नाही तर याला गुदमरणे म्हणतात. म्हणजे ना मी काय केलेलं आहे, घशावर प्रेशर टाकलं किंवा लटकवलं, किंवा मी एखाद्या व्यक्तीचं तोंड नाक एखाद्या द्रवामध्ये बुडवलं, असं काहीच नाही केलं, पण त्या व्यक्तीच्या तोंडावर जर मी उशी आवळली किंवा त्या व्यक्तीचा चेहरा मी पूर्ण प्लास्टिकने गुंडाळला, त्याला श्वासच घेता येणार नाही, गुदमरणे होईल. किंवा मी त्या व्यक्तीची छातीच फुलू दिली नाही. 4 नंबर काय आहे? छातीवर संकोचन आणलं, छातीच फुलली नाही. आपल्याला श्वास घेण्यासाठी आपली छाती फुलली पाहिजेत, ही फुललीच नाही तर श्वास घेताच येणार नाही. मग असं कसं करू शकतो? मी एक बांबूची जाळी तयार करू शकतो, या छातीभोवती गुंडाळू शकतो आणि ती जाळी खेचू शकतो, म्हणजे छाती फुलायला जागाच मिळणार नाही. किंवा मी एखाद्या व्यक्तीच्या बरगड्या तोडू शकतो, बरगड्या तोडल्यामुळे श्वास घ्यायला अडचण होणार का? कारण की त्याची छाती बघवता येणार नाही. त्यामुळे जर काही तांत्रिक बाबींचा वापर करून, यांत्रिक बाबींचा वापर करून जर मी छातीचा आकार दुरुस्त होऊ दिला नाही, म्हणजे छातीचा आकार परत नॉर्मल होऊ दिला नाही, तर अशा वेळी त्या व्यक्तीला श्वास घेता येणार नाही. अशा प्रकारच्या श्वासावरोधाला क्रश अस्फिक्सिया असं म्हणतात. क्रश अस्फिक्सिया. तुम्हाला कोणते टॉपिक आहेत ते बघूया आपण. तुम्हाला आहे गळफास आहे, तुम्हाला आहे ड्राउनिंग, हे दोन्ही प्रकार आहे ड्राउनिंगचे, आणि तुम्हाला आहे गुदमरणे. तुम्हाला स्ट्रँग्युलेशन हा नाही आहे, आपण थोडक्यात बघणार आहोत ते, किंवा याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात सांगितलेलं आहे स्ट्रँग्युलेशन म्हणजे काय, किंवा छातीचा आकार दुरुस्त कसा होत नाही किंवा त्याच्यासाठी काय कसं कसं करतात ते, बर्किंग काय आहे, पानसडोला काय आहे, हे आपल्याला बघायचं आहे. पण सध्या आपण या 3 टॉपिकवर फोकस करणार आहोत. आता श्वासावरोधामुळे होणारे मृत्यू समजण्यापूर्वी काही संकल्पना आपल्याला माहिती पाहिजे. मग या संकल्पना काय किंवा आपल्याला कशा माहिती पाहिजे ते बघूया आपण. यातली सगळ्यात पहिली संकल्पना जी आहे ती आहे हायपॉक्सिया. हायपॉक्सिया. हायपॉक्सियाचा अर्थ काय? हायपॉक्सियाचा अर्थ आहे की शरीरातल्या ऊतींना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे. शरीरातल्या ऊतींना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे, ऑक्सिजनची कमतरता जाणवणे. म्हणजे माझ्या शरीरात ज्या काही पेशी ऊती आहेत, या पेशी ऊतींना ऑक्सिजन कमी मिळतं. हायपॉक्सेमिया. हायपॉक्सेमिया म्हणजे काय? रक्तात ज्या शुद्ध रक्तवाहिन्या आहेत, म्हणजे शरीरात ज्या शुद्ध रक्तवाहिन्या आहेत, त्या ज्यांना आपण धमन्या म्हणतोय, या धमनीमध्येच ऑक्सिजनची कमतरता आहे. म्हणजे धमनीमध्येच जर ऑक्सिजन नसेल तर ऑब्व्हियसली ते पुढे जाणारच नाही. धमनीमध्ये जर ऑक्सिजनची कमतरता असेल हायपॉक्सेमिया. धमनीमध्ये ऑक्सिजन असो किंवा नसो, धमनीमध्ये ऑक्सिजन नसेल व्यवस्थित तर ऑब्व्हियसली ऊतींना पेशींना ऑक्सिजन कमी मिळणार, म्हणजे हायपॉक्सिया होणार. पण धमनीमध्ये ऑक्सिजन व्यवस्थित असून सुद्धा ऊतींना ऑक्सिजन कमी मिळू शकतं का? त्या भागाला सूज आहे किंवा पुढे कुठेतरी रक्तप्रवाह बंद झालेला आहे, अशा विविध कारणामुळे तिथे हायपॉक्सिया होऊ शकतो. त्यामुळे हायपॉक्सिया म्हणजे ऊतींना ऑक्सिजन कमी मिळणे, हायपॉक्सिया म्हणजे धमनीमध्येच ऑक्सिजन कमी असणे. एनॉक्सिया. एनॉक्सिया म्हणजे काय? अन. ऑक्सिया म्हणजे ऑक्सिजन. हायपो. हायपोचा अर्थ आहे कमी. ऑक्सिया म्हणजे ऑक्सिजन, ऑक्सिजनची कमतरता. एन. एन म्हणजे नाही, नसणे, पूर्णपणे अभाव. ऑक्सिया म्हणजे ऑक्सिजन. म्हणजे ज्या वेळेस ऑक्सिजनचा पूर्णपणे अभाव असेल याला आपण एनॉक्सिया असं म्हणतो. म्हणजे शरीराच्या एखाद्या बाजूला, एखाद्या भागाला ऑक्सिजन मिळतच नाहीये, शून्य ऑक्सिजन मिळतंय, एनॉक्सिया. मग एनॉक्सिया कसं होऊ शकतं? एक, समजा आपण फुफ्फुसापर्यंतच ऑक्सिजन पोहोचू दिला नाही तर याला एनॉक्झिक एनॉक्सिया म्हणतात. याला एनॉक्झिक एनॉक्सिया म्हणतात. म्हणजे मी गळफास लावला एखाद्या व्यक्तीला, मी एखाद्या व्यक्तीचा गळा दाबला, मी एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर प्लास्टिक गुंडाळलं, इतर कोणत्याही कारणास्तव जर मी फुफ्फुसापर्यंतच ऑक्सिजन पोहोचू दिला नाही तर याला एनॉक्सिया म्हणतात, जे आपल्या श्वासरोधामध्ये महत्वाचा पॉईंट आहे. दुसरा आहे एनिमिक एनॉक्सिया. तुमच्या शरीरामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे, रक्तक्षय, आपण म्हणतो एनिमिया झालाय. जर रक्ताचीच कमतरता आहे तर ऑब्व्हियसली ते जे काही रक्त वाहून नेणार आहे किंवा ते ऑक्सिजन जे वाहून नेणार आहे ते कमीच असणार आहे आणि ते कुठल्या तरी भागाला कमी मिळायला सुरू होईल. त्यामुळे एनिमिक एनॉक्सिया कधी म्हणतात की पुरेसं रक्तच नाहीये, अशा वेळी एनिमिक एनॉक्सिया म्हणतात. स्टॅग्नंट एनॉक्सिया म्हणजे रक्त एका ठिकाणी थांबलंय. स्टॅग्नंट म्हणजे काय? थांबलेलं आहे. रक्त जर एका ठिकाणी थांबलेलं असेल तर ते पुढे ऑक्सिजन नेऊ शकत नाही
अशा वेळी स्टॅग्नंट अनॉक्सिया म्हणतात. मग हे कुठे कुठे शब्द येणार आहेत त्याच्यानुसार आपण बघत जाऊया. पण हे तुम्हाला शब्द माहिती पाहिजे होते. अजून 2 शब्द आहेत महत्वाचे, आपण बघूया. अनॉक्सिया म्हणजे रक्त पूर्णपणे नाहीसं होतं. अजून शब्द आहे नील त्वचा, पिटीची. पिटीची म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी रक्त इतकं साचलंय त्या भागावर रक्तस्रावून छोटे 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 डाग बघायला मिळतात. हे बघा, इतकं रक्त साचलंय की तुम्हाला या भागावर असे छोटे छोटे रक्ताचे डाग उघमटलेले बघायला मिळतात. त्याला नील त्वचा, पेटीची असं म्हणतात. पेटीची असं म्हणतात. सायनोसिस, एखाद्या शरीराच्या भागाला रक्त मिळत नाही, शुद्ध रक्त मिळत नाही, त्यामुळे शरीराचा तो भाग निळसर पडायला सुरू होतो. याला सायनोसिस असं म्हणतात. सायनोसिस असं म्हणतात. तर पीटीचे म्हणजे काय? रक्त संचय झाल्यामुळे रक्तस्राव होऊन छोटे 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 काय तयार होणे? डाग पडणे. रक्तवाहिनींवर प्रेशर येतं, छोट्या छोट्या रक्तवाहिन्या, केशवाहिन्या फुटतात आणि त्वचेवर रक्तस्राव होतो, छोटा छोटा रक्तस्राव होतो. सायनोसिस, शुद्ध रक्तपुरवठा न मिळाल्यामुळे, ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा न मिळाल्यामुळे शरीराचा भाग निळसर पडतो. बघा, शरीराचा भाग निळसर पडतो. हे बघा, हातांची बोट, नख, बोट ही निळसर पडतात. का? यांना शुद्ध रक्त मिळत नाहीये. याला सायनोसिस म्हणतात. याला सायनोसिस म्हणतात. हे झालं एक तुम्हाला माहिती पाहिजे असलेल्या गोष्टी. इथून पुढे सायनोसिस शब्द वापरला तर काय, पेटीची शब्द वापरला तर काय, तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपण महत्वाच्या 3 भागांपैकी पहिल्या भागाला येऊ, ज्याचा जो पॉइंट आहे गळफास. मग आता गळफास काय तत्वाने काम करतो? शरीराच्या वजनामुळे, शरीराच्या वजनाकारण शरीराचं आपलं वजन एवढं असतं की त्या दोरीला पूर्ण शरीराचं वजन हँडल करावं लागतं. आणि त्या वजनामुळे जो काही फास वापरलेला आहे तो फास एक कॉम्प्रेशन फोर्स या गळ्यावर प्रेशर द्यायला सुरू करतो. आणि या संकोचनामुळे, या संकुचित बलामुळे जो श्वासावरोध होतो त्याला गळफास असं म्हणतात. आपल्या शरीराच्या वजनामुळे संपूर्ण गळफासामध्ये मृत्यू होतो. आपण बघत जायचंय की संपूर्ण गळफास काय आहे, अपूर्ण गळफास काय आहे, हे आपण बघूया. पुढचाच पॉइंट आहे कंप्लीट हँगिंग, संपूर्ण गळफास. जर गळफास लागलेला असताना पूर्ण व्यक्ती हवेत असेल, म्हणजेच त्याचे पाय हवेत लटकत असतील, तर अशा गळफासाला आपण संपूर्ण गळफास असं म्हणतो. संपूर्ण गळफास असं म्हणतो. पण जर गळफास लावला असताना पाय जमिनीला टेकले असतील तर मात्र आपण याला अपूर्ण गळफास असं म्हणतो. या गळफासामध्ये डोकं जे आहे ते एका बाजूला पाडलं जातं आणि या डोक्याच्या वजनामुळे तो धागा, तो दोरा, तो दोरखंड आपल्याला श्वासावरोध घडवून आणण्याचं काम करतो किंवा त्या व्यक्तीमध्ये श्वासावरोध घडवून आणण्याचं काम करतो. ए ही डायग्राम कंप्लीट हँगिंग दाखवते. इथे पूर्ण व्यक्ती हवेत लटकतोय. याच्यामध्ये व्यक्तीचं वजन गळफास लावायला काम करतं. बी पार्शियल हँगिंग आहे. मांडी घातलेल्या परिस्थितीत, गुडघे दुमटलेल्या परिस्थितीत, अशा वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्याला पार्शियल हँगिंग बघायला मिळतं. तुरुंगामध्ये देखील हे बघायला मिळालेलं आहे की नळाला, तुरुंगाच्या बार्सना दोरी लावून, पट्टा लावून गळफास लावून घेतलेला आहे गुन्हेगारांनी. यामध्ये डोक्याचं वजन, डोकं एका बाजूला पडल्यामुळे या डोक्याच्या वजनामुळे त्या दोरीवर ताण येतो आणि मृत्यू होतो. त्यामुळे गळफास 2 प्रकारचे आहेत. एक आहे कंप्लीट म्हणजे संपूर्ण गळफास, एक आहे अपूर्ण गळफास, कंप्लीट हँगिंग आणि इनकम्प्लीट हँगिंग. एकदा का गळफास लागला एखाद्या व्यक्तीला आणि गळफास लागून काही व्यक्ती ज्या जिवंत मिळाल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला काय जाणवलं? तर त्यांनी सांगितलं की डोळ्यासमोर फ्लॅश आले, म्हणजे आपण जसं कॅमेऱ्याचे फ्लॅश पडतात तसे डोळ्यासमोर फ्लॅश यायला सुरू झाले, कानात टी असे आवाज यायला सुरू झाले. याच्या पुढची अवस्था बेशुद्धी अवस्था असते आणि मग मृत्यू येतो. ज्या ज्या व्यक्ती गळफास लावून घेऊन वाचलेल्या आहेत त्या सगळ्यांनी सांगितलंय की त्या सगळ्यांना त्यांचं पूर्ण आयुष्य एक 30 सेकंदात 20 सेकंदात डोळ्यासमोर फ्लॅश होताना दिसलं असं सांगितलेलं आहे. वैयक्तिक अनुभव काही नाहीये पण सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता गळफासामध्ये मृत्यू का होतो? एखाद्या व्यक्तीला जर गळफास लागला असेल तर त्याचा मृत्यू का होतो? सामान्यतः आपण म्हणतो की ऑक्सिजन कमी पडतो, ऑक्सिजन मिळत नाही, मृत्यू होतो. असं नाहीये. एक बघत जाऊया आपण.
मृत्यूचं सगळ्यात पहिलं कारण आहे मस्तिष्क रक्ताल्पता. म्हणजे आपण हे समजण्यासाठी एक डायग्राम काढू आणि या डायग्रामवरून आपण या बाबी समजून घ्यायचा प्रयत्न करू. समजा हे व्यक्तीचं चेहरा आणि मान आहे असा विचार करू आपण. आता या मानेच्या भागामध्ये शुद्ध रक्तवाहिन्या या वरच्या दिशेला मेंदूच्या दिशेला रक्त घेऊन जातात दोन्ही बाजूने. याच ठिकाणी अशुद्ध रक्तवाहिन्या, मी जागा तेवढीच आहे त्यामुळे साईडला दाखवतो, अशुद्ध रक्तवाहिन्या मेंदूतलं रक्त खालती घेऊन येतात. याच ठिकाणी चेतावाहिन्या म्हणजे मेंदूकडून येणाऱ्या मेंदूकडून येणाऱ्या नसा म्हणजे ज्या इलेक्ट्रिसिटी घेऊन येत असतात, मेंदूकडचे सिग्नल घेऊन असतात, ते खालती जात असतात. आणि याच ठिकाणी काय आहे, श्वासनलिका देखील आहे. म्हणजे अशा 4 गोष्टी या मानेच्या भागामध्ये एकत्र आहेत. याच भागामध्ये पाठीमागच्या भागाचा जर विचार केला, याच ठिकाणी जर पाठीमागून विचार केला तर आपल्याला आपल्या मज्जारज्जू स्पायनल कॉर्ड गेलेला दिसतो खालती. आणि या स्पायनल कॉर्डच्या भोवती काय असतात, मणक्याची हाडं असतात. मणक्याच्या हाडामधून स्पायनल कॉर्ड जातो, मेरुरज्जू जातो. ठीक आहे. त्यामुळे एवढे सगळे घटक आपल्या या मानेमध्ये, गळ्यामध्ये आहेत. तर आता बघू आपण, ज्यावेळी आपण मस्तिष्क रक्ताल्पता म्हणतो, इथे कुणाचं महत्व आहे, ते गळ्यातून वरती मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या शुद्ध रक्तवाहिन्या, ज्यांना आपण धमन्या असं म्हणतो. धमनी म्हणजे शुद्ध रक्तवाहिनी साधारणतः आपल्याला समजावं असं. ठीक आहे. जी मेंदूकडे चालले, या मेंदूकडे चाललेल्या धमन्यांवर प्रेशर येतं, त्यामुळे रक्त वरती जातच नाही. आणि रक्ताची अल्पता म्हणजेच रक्त कमी पडायला सुरू होतं आणि त्यामुळे मेंदूला रक्त न मिळाल्यामुळे, बघा मागाशी सांगितलंय स्टॅग्नंट एनॉक्सिया म्हणजे रक्त पुढे जातच नाही, ऑक्सिजन पूर्णपणे बंद होतं. इथे आपण वरती जाणं रक्त थांबवलंय, स्टॅग्नंट एनॉक्सिया झाला. आणि या स्टॅग्नंट एनॉक्सियामुळे मेंदूला रक्तपुरवठा न मिळाल्यामुळे मेंदूचा मृत्यू होतो, म्हणजे पहिला मृत्यू झाला. आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की 3 महत्वाचे अवयव आहेत, मेंदू, हृदय आणि फुफ्फुस. यामधला पहिला अवयव मेला इथे, आणि हा अवयव मेला म्हणजे मग ब्रेनडेड म्हणतो आपण, आणि ब्रेनडेड म्हणजे तो माणूस काय परत जिवंत होणार नाही. तर हा झाला सेरेब्रल इस्चेमिया, यालाच मराठीमध्ये मस्तिष्क रक्ताल्पता म्हणायचं. मस्तिष्क म्हणजे सेरेब्रम, मोठं मस्तिष्क. इस्चेमिया म्हणजे रक्तपुरवठा न झाल्यामुळे पेशींचा मृत्यू होणे, म्हणजे पेशींना रक्तपुरवठा कमी होणे म्हणजे इस्चेमिया, आणि मृत्यू होणे म्हणजे नेक्रोसिस, इन्फेक्शन असं म्हणायला सुरू करतो. मस्तिष्क रक्तसंचय, दुसरा पॉइंट, मृत्यू होण्याचं दुसरं कारण. आता मेंदूतून खालती येणाऱ्या, पुन्हा सांगतोय प्लीज ऐका, मेंदूतून खालती येणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, खालती येणाऱ्या रक्तवाहिन्या या त्वचेपासून खूप कमी खोलीवर आहेत, म्हणजे वरती आहे. मेंदूकडे रक्त घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्या ज्या आहेत, मेंदूकडे रक्त घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्या या त्वचेच्या खोलवर आहेत, म्हणजे त्वचेपासून जरासा जास्त अंतरावर आहेत. त्यामुळे वरती ज्या तुम्हाला हे काही काळं निळं दिसतंय, या शिरा आहेत, अशुद्ध रक्तवाहिन्या आहेत, धमन्या खोलवर असतात. त्यामुळे धमनीवर दाब पडण्याआधी शिरांवर दाब पडणार. शिरा म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्या, शिरांवर दाब पडणार. म्हणजे विचार करा, शिरांवर दाब पडतोय,
धमन्या अजून रक्तवरती नेतायत, रक्तवरती जात आहे, कारण की तेवढा फोर्स पडलेला नाही अजून, फक्त शिरांवर फोर्स पडला याचा विचार करा. शिरांवर फोर्स पडल्यामुळे वरतून खालती येणार रक्त येऊ शकत नाही. वरती रक्त जात आहे, खालती येणार रक्त नाही येत आहे. मग वरती रक्त साठून राहणार, रक्ताचा संचय होणार, आणि संचय झाल्यामुळे मेंदूला सूज होणार, मेंदूमध्ये रक्तस्राव होणार. पीटीचे आपण म्हटले मगाशी, रक्त संचय होतो, रक्त साठून राहतं आणि रक्तवाहिन्या बारीक बारीक फुटतात आणि रक्तस्राव होतो. मेंदूमध्ये रक्तस्राव होणार, मेंदू मृत्यू पावणार. पहिलं कारण बघितलं आपण, मस्तिष्क रक्ताल्पता म्हणजे काय, याच्यामध्ये वरती जाणारच रक्त तेच बंद पडलंय, खालती येणार ऑब्व्हियसली बंद पडणार आहे. का? कारण की शुद्ध रक्तवाहिन्यांवर दाब जर येणं इतका दाब पडत असेल तर तो अशुद्ध रक्तवाहिन्यांना पण बंद पाडणार आहे. हे आपण हळूहळू डिटेलमध्ये एक्सप्लेन करतच जातोय. त्यामुळे फक्त छोटे छोटे पॉईंट बघा. शिरा त्वचेजवळ असतात, धमन्या खोलवर असतात. त्यामुळे पहिला प्रेशर कोणावर पडणार? शिरांवर. शिरांवर प्रेशर पडणार. शिरा रक्त खालती आणतात, अशुद्ध रक्त मेंदूकडून खालती आणतात. त्यामुळे शिरा जर बंद केल्या तर वरती रक्त खालती, वरचं रक्त खालती येऊ शकते का? नाही, ते साठून राहणार. पण रक्त वरती चाललंय का? चाललंय. मग अशाला रक्तसंचय म्हणतात. समजा अजून आपण दाब वाढवला, इतका दाब दिला की खालती येणारं रक्त येत नाहीये, पण वरती जाणारं रक्त पण जात नाहीये. मग अशा वेळी मेंदू सुजणार नाही. का सुजणार नाही? कारण की नवीन रक्त वरती जात नाहीये ना, त्यामुळे मेंदू सुजणार नाही. पण मेंदूला रक्त न मिळाल्यामुळे मेंदूचा मृत्यू होणार. तिसरं, श्वसन मार्गातील अडथळा. श्वसन मार्गातील अडथळा दोन कारणामुळे येऊ शकतो. एक, गळफासामधला विचार करतोय मी, आपण गळफासामधली कारण बघतोय. एकदाचा काय गळफास लागला तर जी काय आपली श्वासनलिका आहे त्याच्यावर प्रेशर येऊ शकतं. त्या श्वासनलिकेवर प्रेशर आल्यामुळे ऑक्सिजन आत जाणार नाही. त्यामुळे पहिलं कारण आहे, या श्वसन मार्गावर या दोराचा दाब येतो आणि त्यामुळे श्वसन मार्गात आत ऑक्सिजन जाऊ शकत नाही. किंवा या श्वसन मार्गावर प्रेशर येत नाही, पण जी दोरी असते ती हनवटीला अडकते आणि ती आपल्या जिभेला वरती ढकलते. मग जर या डायग्रामचा विचार करायचा झाला, या परिस्थितीचा विचार करायचा झाला, तर आता या परिस्थितीमध्ये काय होतंय? या परिस्थितीमध्ये समजा हा भाग तुमचा तोंडाचा भाग आहे. हे तोंडाच्या पाठीमागे जी काही लोंबलेलं चिन्ह हे भाग दिसतोय तुम्हाला ते, तर हे तुमचं तोंड आहे. आणि हा भाग नाकातून जाणारा भाग आहे. हा भाग नाकातून हवा नेणारा भाग आहे. समजा हे असं आहे, हे अशा पद्धतीने असा विचार करू. ठीक आहे, थोडं कमी करू. आता तुमच्या तोंडामध्ये या ठिकाणी जीभ आहे. जीभ सुरुवात कुठून झाली? जिभेची सुरुवात इथून झालेली आहे. ज्यावेळी गळफास लागतो त्यावेळी हा दोर या जिभेच्या बेसला, मुळाला वरती ढकलतो आणि मागे ढकलतो. त्यामुळे ही जीभ अशी मागे येते आणि यामुळे नाकातून येणारी हवा किंवा तोंडातून येणारी हवा पुढे जाऊ शकत नाही, खालती जाऊ शकत नाही. त्यामुळे श्वसन मार्गामध्ये अडथळा दोन प्रकारे येऊ शकतो. पहिला अडथळा कसा येणार? पहिला अडथळा येणार, श्वसन मार्गच बंद पडला. म्हणजे हा गळा आहे, हे तोंड आहे असा विचार करा. तर इथे जे श्वसन मार्ग आहे, या श्वसन मार्गावरच प्रेशर आलं. किंवा दुसरा, ही जी जीभ आहे ही वरती आणि मागे ढकलली गेली त्या दोरामुळे. त्यामुळे बघा कधी होणार हे एरवे, श्वसन मार्ग कधी बंद पडणार? पहिला आहे श्वसन मार्गावर दाब आला, किंवा दुसरं जी जिभेचं मूळ आहे, जिभेचा मागचा जो भाग आहे तो गळफासातल्या दोरामुळे वरच्या बाजूस खेचला गेला, वरती आणि मागे खेचला गेला तो. त्यामुळे मग आता इथं श्वसन मार्गात म्हणजे आता फुफ्फुसाकडेच आपण ऑक्सिजन पाठवलं नाही. आणि याच्या आधी आपण एक कन्सेप्ट बघितला होता की समजा जर फुफ्फुसाकडेच ऑक्सिजन पोहोचू नाही दिलं तर त्याला काय म्हणतात? अनॉक्सिक अनॉक्सिया म्हणतात. त्यामुळे अनॉक्सिक अनॉक्सियामुळे फुफ्फुसाचा मृत्यू पहिला होणार.
स्टॅग्नंट एनॉक्सियामुळे मेंदूचा मृत्यू पहिला होणार. मेंदूचा मृत्यू पहिला होणार. आता आपण पहिल्या कारणामध्ये म्हणजे या 2 कारणामध्ये आपण बघितलं की मृत्यू पहिला कुठल्या अवयवाचा होतो? मेंदूचा होतो. या 3ऱ्या कारणामध्ये आपण बघितलं मृत्यू पहिला कोणाचा झाला? फुफ्फुसाचा झाला. आता याच्या पुढे बघूया. आपल्या मानेतून जी चेता, जी मेंदूतून निघणारी नस येते, ती नस किंवा आपल्या हृदयामधून हृदयाचे ज्यावेळी रक्त बाहेर पडतं, आपल्या हृदयामधून ज्यावेळी रक्त शरीरात बाहेर पडलं जातं, त्यावेळी हा जो भाग आहे, हा इथून ही रक्तवाहिनी वरती आहे आणि ही वरती जाणारी जी रक्तवाहिनी आहे तीच, ही वरती जाणारी जी रक्तवाहिनी आहे हीच रक्तवाहिनी ही इथे मेंदूला रक्तपुरवठा घेऊन जाणारी रक्तवाहिनी. पुन्हा सांगतोय, ज्यावेळी आपल्या हृदयातून रक्त बाहेर पडलं, त्यावेळी एक अशी कमान तयार होते रक्तवाहिनींची, एक कमान तयार होते आणि या कमानीमधून जी रक्तवाहिनी बाहेर पडते तीच रक्तवाहिनी इथं गळ्यात येते. मग एवढं काय महत्वाचं ना, तिथे एक सेन्सर बसवलेला आहे. एक सेन्सर बसवलेला आहे. हृदय जर जोराने धडकत असेल तर रक्त या सेन्सरला सारखं सारखं येऊन धडकणार, कारण की हृदय जितक्या फास्ट धडकेल रक्त तितक्या फास्ट बाहेर पडणार आहे आणि या सेन्सरला हे रक्त सारखं सारखं येऊन धडकणार आणि या सेन्सरला, हा सेन्सर प्रेशरने ऍक्टिव्हेट होतो. त्याला प्रेशर दिलं की ऍक्टिव्हेट होतो. याला समजतं की अरे हृदय खूप जास्त जोराने धडकते. मग अशा वेळी हा मेंदूला मेसेज पाठवतो की हृदयाचं धडकणं कमी करा, खूप फास्ट चाललंय, स्लो करा. आणि हा मेसेज घेऊन जाणारी जी चेता आहे त्या चेताला व्हेगस असं म्हणतात, भ्रमणचेता असं म्हणतात, भ्रमणचेता. ज्यावेळी गळफास लागतो त्यावेळी तो सेन्सर दुसऱ्या प्रेशरमुळे ऍक्टिव्हेट होतो, त्या गळफासाच्या. पण त्याचा परिणाम सेम होतो. मेंदूला मेसेज काय जातो? हृदय खूप जोराने धडकतंय, त्याला स्लो करा. मग समजा हृदयाचं नॉर्मल धडकणं 70 आहे, मग त्याला 40 केलं तरी पण मेसेज केला अजून स्लो करा. मग त्याला 20 केलं, अजून स्लो करा, त्याला 0 करा. हृदय बंद पाडलं जातं. का? कारण की तिथला तो सेन्सर ऍक्टिव्हेट होतोय आणि हृदय बंद पडल्यामुळे होणाऱ्या मृत्यूला आपण सिनकोप, मूर्छा म्हणतो. त्यामुळे होणारा मृत्यू हा मूर्छेने मृत्यू येतो. आता जसं या सेन्सरचं नाव काय बघा, एकतर भ्रमणचेता स्वतःहून ऍक्टिव्हेट होते किंवा तो जो सेन्सर आहे त्या सेन्सरचं नाव आहे कॅरोटिड सायनस मध्ये असणारा सेन्सर. कॅरोटिड सायनस ही ती जागा आहे जिथे तो सेन्सर असतो, ज्याला बॅरो रिसेप्टर म्हणतात. बॅरोचा अर्थ आहे प्रेशर, रिसेप्टरचा अर्थ आहे जो ते रिसीव्ह करतो, ज्याला ती चेतना मिळते, जे नॉलेज मिळतं त्याला आपण रिसेप्टर म्हणतो. याला बॅरो रिसेप्टर असं म्हणतात. असो, हे डिटेल तुम्हाला गरजेचे नाही आहेत, पण तुम्हाला माहिती झालं आता मृत्यू मूर्छेने होणार आहे. म्हणजे गळफास लावल्यानंतर मृत्यू हा कोमा म्हणजे मेंदूचा मृत्यू, हा एस्फेक्सिया म्हणजे फुफ्फुसाचा मृत्यू किंवा सिनकोप मूर्छा म्हणजेच हृदयाचा मृत्यू, या तिन्हीपैकी कोणत्याही कारणाने होऊ शकतो. फक्त आणि फक्त श्वासावरोधामुळे मृत्यू होतो असं नाहीये. किंवा समजा एखाद्या न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला फाशी सुनावली किंवा तत्सम प्रकारे एखाद्याला फाशी दिली. आपण टीव्ही मध्ये पण पाहतो की न्यायालयाने फाशी दिली की तो तिथला जो काही आकडा आहे तो ओढला जातो आणि सडन व्यक्ती खालती पडतो. अशा सडन खालती पडल्यामुळे त्या दोराचं प्रेशर इतकं असतं की मणक्याचं हाड जे आहे ते फ्रॅक्चर होतं किंवा ते निसटतं. तिथला जो जॉईंट आहे, 2 मणक्यामधला जॉईंट जो आहे तो निसटतो आणि हे फ्रॅक्चर झालेलं हाड किंवा ते निसटलेलं हाड, हा जो काही मेरुरज्जू, जो स्पायनल कॉर्ड येतोय याला तोडतं आणि इथे व्यक्तीचा मृत्यू बघत्या क्षणी होऊ शकतो. म्हणजे पडला, ते फ्रॅक्चर झालं, तो निसटला, सडन तो मेरुरज्जू तोडला जातो आणि 10 सेकंदाच्या आत मृत्यू झालेला पण असतो व्यक्तीचा. भले त्या व्यक्तीचं हृदय पुढचे 10-15 मिनिटं सुरू असेल, पण त्याचा मृत्यू म्हणजे मेंदू मेलेला असतो. तर तुम्हाला माहिती पाहिजे की गळफास लावला तर मृत्यू हा मूर्छेने होऊ शकतो, हा कोमाने होऊ शकतो
किंवा श्वासावरोधाने होऊ शकतो, या कोणत्याही कारणामुळे होऊ शकतो. मग प्रमुख कारण काय आहे? आपल्याला असं वाटतं की बहुतांश वेळी गळफासामध्ये होणारा मृत्यू हा श्वसन मार्गाच्या अवरोधामुळे म्हणजे फुफ्फुसाला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे होतो. हे चुकीचं आहे. बहुतांश वेळा होणारा मृत्यू हा तिथल्या चेता किंवा रक्तवाहिन्या यांच्यावर आलेल्या दाबामुळे होतो. म्हणजे मृत्यू हा आयदर कोमा किंवा मूर्छाने होतो. कमी चान्स आहे की फुफ्फुसात ऑक्सिजन न गेल्यामुळे मृत्यू होणार. जास्त चान्सेस आहेत की त्याचा मृत्यू मेंदू बंद पडला म्हणून किंवा हृदय बंद पडला म्हणून होणार. मग हे प्रूव्ह करता येतं का? हे प्रूव्ह केलंय. काही व्यक्तींना नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे श्वास घेता येत नाही, म्हणून अशा व्यक्तींना गळ्यामध्ये एक शिट्टी बसवतात म्हणजे होल करतात आणि तिथून नळी टाकतात. आणि अशी व्यक्ती आता या नळीद्वारे श्वास घ्यायला सुरू करते. समजा जर या नळीच्या वरच्या लेवलला गळफास लावलेला असेल, कारण की आता या व्यक्तीचा श्वास कुठून सुरू आहे? या व्यक्तीचा श्वास इथून सुरू आहे. याच्या वरती जर गळफास लागला असेल तर त्याच्यामुळे फुफ्फुसाला ऑक्सिजन मिळायला काही प्रॉब्लेम आहेत का? नाही होणार. का नाही होणार? कारण की ऑक्सिजन या लेवल पासून खालती येते. वरतून नाकातून किंवा तोंडातून येणारा ऑक्सिजन जरी इथे अडत असेल तरी त्याचा काही संबंध येत नाही, कारण की या नळीमुळे ऑक्सिजन या लेवल पासून आत जाणार आहे. पण ज्यावेळी हे छिद्र केलेलं बघायला मिळतं आपल्याला, अशा व्यक्तीने गळफास लावला तर जो काही नॉर्मल समज आहे की ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू होतो, या समजाचा विचार केला तर ते छिद्र गळफासाच्या खालच्या लेवलला असल्यामुळे अशा व्यक्तींचा मृत्यू झाला नाही पाहिजे. पण अशा व्यक्ती देखील गळफास लावल्यामुळे मेल्या. याचा अर्थ आहे गळफासामुळे होणारा मृत्यू हा फक्त ऑक्सिजन पोचला नाही यामुळे होत नाही, तो मेंदू मृत्यू झाला किंवा हृदयाचा मृत्यू झाला या कारणाने पण होतं. काही व्यक्तींच्या मध्ये गळफास लावून मृत्यू झाला, पण त्यांच्या श्वसन मार्गामध्ये अन्न जे खाल्लं होतं ते सापडलं. मग समजा श्वसन नालिकेवर प्रेशर आलं असतं, दाब आला असता, तर त्याच्यात आत काही गेलं असतं का? म्हणजे समजा एखादी ट्यूब मी दाबून धरली आणि तुम्ही त्याच्यातून काही सोडायचा प्रयत्न करता, ते खालती जाणार आहे का? नाही जाणार. का नाही जाणार? कारण की आपण ट्यूब दाबून धरले. मग या फासाने जर त्या श्वसन मार्गावर प्रेशर टाकलं असतं तर त्या श्वसन मार्गात काही सापडलं असतं का? नसतं सापडलं. पण तरी पण आपल्याला त्या मार्गामध्ये खाल्लेलं अन्न सापडलं. याचा अर्थ आहे की तो मार्ग रिकामा होता, म्हणजे तिथे ऑक्सिजन जायला देखील जागा होती. म्हणजेच प्रामुख्याने गळफासामध्ये प्रामुख्याने जो मृत्यू होतो तो मृत्यू हा श्वसन मार्गातल्या अवरोधामुळे होत नाही, तर तो चेता किंवा रक्तवाहिन्यांच्यावर दाब आल्यामुळे होतो. याला अजून एक्सप्लेन करता येईल का? तर याला अजून एक्सप्लेन करता येईल. सामान्यतः गळ्यातल्या शिरा, मी मगाशी सांगितलं की गळ्यामधल्या शिरा या त्वचेच्या जवळ असतात आणि धमन्या या त्वचेच्या खोलवर आत असतात. तर शिरांवर प्रेशर येण्यासाठी किती दाब गरजेचा आहे? 2 किलो. म्हणजे 2 किलोचं एक वजन जर तुम्ही ठेवलं तर शिरा चोक होऊ शकतात. आता ऑब्व्हियसली शिरा कुठे आहेत माहिती पाहिजेत, मग वजन ठेवता येईल. म्हणजे 2 किलोग्राम वजन ठेवलं तर शिरा बंद पडणार. 3.5 किलोग्राम वजन ठेवलं तर धमन्या बंद पडणार. म्हणजे समजा मी दाबताना 2 किलो प्रेशर लावलं, 2 किलो, तर शिरा बंद पडल्या. मी फास आवडताना 2 किलो प्रेशर लावलं तर शिरा बंद पडल्या. वरती जाणार रक्त जाणार आहे, शिरांमधून खालती येणार रक्त येणार नाही, रक्त संचय होणार, मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मृत्यू होणार. समजा मी 3.5 किलो प्रेशर लावलं तर शिरा बंद पडणार, पण धमन्या पण बंद पडणार, म्हणजे वरती जाणार रक्तच थांबणार. वरती जाणार रक्त थांबतंय याचा अर्थ काय आहे? शुद्ध रक्त पोचणार नाही आणि ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून मृत्यू होणार. जर श्वसन मार्ग बंद करायचा असेल तर 15 किलो प्रेशर द्यावं लागतं. 15 किलो प्रेशर द्यावं लागतं, म्हणजे साधारणतः 7.5 किंवा 5 पटीने जास्त प्रेशर द्यावं लागतं. त्यावेळी श्वसन मार्ग बंद पडणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला मणक्यामध्ये जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या बंद पडायच्या असतील, मागे असणाऱ्या रक्तवाहिन्या ज्या मणक्याच्या मधून जातात त्या बंद पडायच्या असतील तर 16 किलो प्रेशर आणावं लागतं. त्यामुळे प्रामुख्याने पहिला मृत्यू हा कशामुळे होऊ शकतो? रक्तसंचयामुळे, कारण की शिरा बंद पडल्या म्हणजे रक्तसंचय होणार, खालती येणार रक्त थांबणार.
2 नंबर, मेंदूला ऑक्सिजन कमी पडल्यामुळे म्हणजे धमनीवर येणाऱ्या दाबामुळे म्हणजे मूर्छेनेच मृत्यू होणार. 3 नंबर, श्वसन मार्गातल्या अवरोधामुळे मृत्यू होणार. आणि 4 नंबर, मणक्यामध्ये असलेल्या धमन्या बंद झाल्यामुळे मृत्यू होणार. त्या मृत्यूचं सर्वात महत्वाचं कारण हे ऑक्सिजन फुफ्फुसात जात नाही हे नाहीये, तर मेंदूला ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचत नाहीये किंवा मेंदूचे सिग्नल खराब झालेत हे आहे. आता सामान्यतः गळफासामध्ये मृत्यू किती वेळेत येतो? मी मगाशी सांगितलं की जर मृत्यू हा काही अंतरावरून सोडून गळफास लावलाय, म्हणजे असं फाशी देताना आपण तो खटका ओढतो आणि तो व्यक्ती अंतरावरून खालती पडते, अशा वेळी खटकन त्याची फ्रॅक्चर होऊन तो मणका तुटून त्याला अगदी लगेच त्वरित मृत्यू येतो. इथं मृत्यू येण्याचं अजून एक कारण म्हणजे हे काय लागतं तुमचं काय धसका आहे ते आहे. इथे हाडांमधलं फ्रॅक्चर किंवा संधी निसटणे हे त्याचं प्रमुख कारण असतं. अशा वेळी मृत्यू जरी लगेच आला तरी हृदय मात्र पुढचे 15 ते 20 मिनिटं सुरू असतं. त्यामुळे तुम्ही तो मृतदेह 5 मिनिटात खालती उतरवला, तुम्हाला दिसणार की त्याचं हृदय सुरू आहे, पण त्याचा मेंदू मेलाय. म्हणजे अशी व्यक्ती पुन्हा उठू शकते का? पुन्हा उठणार नाही. ब्रेनडेड झाली ती, आयुष्यभर तशीच असणार आहे. मग एकदा काय फाशी दिली तर मृतदेह किमान 25 ते 30 मिनिटं खालती उतरवत नाहीत, कारण की त्याचं हृदय सुरू असतं. त्याला मेडिकली डेड म्हणून घोषित करता येत नाही, त्याला ब्रेनडेड म्हणून घोषित करता येते. त्याचा मेंदू मेलाय म्हणून सांगता येतंय, पण त्याचा मृत्यू झालाय असं सांगता येत नाही. कधी? जर त्याला लवकर खालती उतरवलं तर. म्हणून त्याला अर्धा एक तास म्हणजे अर्धा तास किंवा त्यापेक्षा थोडा वेळ जास्त ठेवतात, जेणेकरून हृदय देखील बंद पडेल, मग त्याला मृत घोषित केलं जातं. समजा जर मृत्यू हा अशा हाईटवरून पडल्यामुळे नाही आला तर मात्र मृत्यूला वेळ लागतो. आता एक सर्वसाधारणतः समज असा आहे की गळफास लागल्यामुळे जो मृत्यू येतो तो खूप वेदनादायी मृत्यू असतो. तर स्वतःला हृदयामध्ये चाकू मारून घेणे, विष प्राशन करणे, गळफास लावून गेलेला मृत्यू, पाण्यात बुडून झालेला मृत्यू किंवा पाण्यात बुडून झालेला मृत्यू नको घ्यायला, गळफास बुडून गेलेला मृत्यू, यामध्ये सगळ्यात कमी कष्टदायी मृत्यू, कमी त्रास देणारा मृत्यू हा गळफासामुळे असलेला मृत्यू आहे. का? आपण तर म्हणतो की ते हातपाय असे झटकतात ते लोक, तर पहिल्या 30 सेकंदाच्या आत शुद्ध हरपते. शुद्ध हरपते म्हणजे जे काही ऑक्सिजन मिळत नाही हे फिलिंग आहे ते अर्धा मिनिटं असतं. त्याच्या वरती म्हणजे त्यात व्यक्ती बेशुद्ध पडतो आणि त्याच्या पुढे जे काय होतं ते त्या व्यक्तीला काही समजत नाही. त्यामुळे भारतीय दंड व्यवस्थेमध्ये एकतर उंचीवरून पडल्यामुळे त्वरित मृत्यू होतो आणि सर्वात कमी वेदनादायक मृत्यू असल्यामुळे फाशी दिली जाते. साधारणतः 5 ते 8 मिनिटं हा इतका वेळ पुरेसा आहे मृत्यू येण्यासाठी. हृदय थोडा वेळ जिवंत जरी राहिलं तरी ते बंद पडणारच आहे. 5 ते 8 मिनिटात मृत्यू येतो असं म्हणतात. त्यामुळे गळफासामध्ये मृत्यू येण्यासाठी 5 ते 8 मिनिटं इतका वेळ पुरेसा आहे. बरं, आता एखादा व्यक्ती गळफास लावून मेला तर या व्यक्तीमध्ये काय काय तपासायचं किंवा आपल्याला काय काय सापडतं हे आपण बघूया. यासाठी बाह्य परीक्षण करायचं. ज्यावेळी आपण बाह्य परीक्षण करतो त्यावेळी ज्या ज्या ठिकाणी मी क्रीम कलर वापरलेला आहे ते काही वेळेस कदाचित अशा गोष्टी आहेत, त्यामुळे त्या कन्फर्मेशन गॅरंटी नाहीये. बघूया. चेहरा सामान्यतः पांढरा पडलेला असतो. कधी होतं आपण पुढे बघूया, एक्सप्लेन करूया. फक्त इथे ढोबळ मनाने बघून घेऊया. चेहरा सामान्यतः पांढरा पडलेला असतो म्हणजे गळफास लागलेल्या व्यक्तीचा चेहरा सामान्यतः पांढरा पडलेला असतो. 2, काही घटनांमध्ये काही वेळेस शिरांमधल्या रक्तसंचयामुळे म्हणजे शिरा खालती जे अशुद्ध रक्त येणाऱ्या शिरा आहेत त्या बंद पडतात, म्हणजे त्याच्यावर प्रेशर येतं, त्यामुळे मेंदूमध्ये रक्तसंचय होतो आणि या रक्तसंचयामुळे चेहरा आणि मान सुजतो. का? कारण की रक्त साठून राहिले. कांचिलाच्या जवळ तुम्हाला रक्तवाहिन्या फुगलेल्या दिसणार. मानेवर नील त्वचा डाग येतात. नील त्वचा म्हणजे पिटीची म्हणजे काय? रक्तसंचय झाल्यामुळे छोट्या छोट्या रक्तवाहिन्या फुटतात, अगदी बारक्या रक्तवाहिन्या फुटतात आणि रक्तस्राव होतो. ते बघायला मिळतं. प्रत्येक वेळी बघायला मिळणार आहे का? नाही, काही घटनांमध्ये बघायला मिळतं. त्यामुळे ते बघायला मिळालं नाही म्हणून हा मृत्यू म्हणजे याला मृत्यूनंतर गळफास लावलाय असं म्हणता येत नाही, कारण की हे काही घटनांमध्ये बघायला मिळतं, काही घटनांमध्ये बघायला मिळत नाही. 2 नंबर,
डोळे वर आल्याप्रमाणे दिसतात, डोळे असे बाहेर आल्यासारखे दिसतात तुम्हाला, असे मोठे फुगलेले दिसतात डोळे, का? त्यांच्यावर प्रेशर आलंय. 3 नंबर, जीभ आकाराने फुगते, का फुगते? रक्तसंचय झालाय त्यामुळे सूज येते जिभेला, प्रेशर आलंय, तिला वरती ढकललंय, अजून सुचते ती. काही वेळेस जीभ बाहेर आलेली दिसते, नॉर्मली दिसते, पण सगळ्याच घटनांमध्ये दिसेल असं नाही. कधी दिसणार नाही तेही आपण बघूया, पण इथे ढोबळ मनाने बघायचं आहे. त्यामुळे जीभ बाहेर आलेली दिसली नाही म्हणून मृत्यूनंतर गळफास लावलाय म्हणता येईल का? नाही, कारण की काही वेळेस जीभ बाहेर आलेली दिसेल किंवा काही वेळेस दिसणार नाही. त्यामुळे हे मृत्यूपूर्वी म्हणजे किंवा गळफासाने मृत्यू झालाय याचं हे लक्षण नाहीये, याचं हे लक्षण नाहीये. फासाच्या दाबामुळे जीभ बाहेर आली असेल, फास दाब बसला त्यामुळे जीभ बाहेर आलेली असेल, तर अशा जिभेचा रंग पहिला निळा, काही वेळाने तपकिरी, आणि जशी जशी ती सुकत जाईल तशी तिचा रंग काळा होत जातो. त्यामुळे तो रंग काळसर किंवा तो नंतर शुष्क झाल्यामुळे तो अजून म्हणजे पहिला निळा, तपकिरी आणि काळसर असा झालेला दिसतो. एकदा का ती जीभ सुकली की ती काळसर पडायला सुरू होते. काही घटनांमध्ये तोंडाच्या कोपऱ्यातून लाळ गळताना दिसते, काही घटनांमध्ये, म्हणजे काही वेळा ती दिसणार नाही. म्हणजे एखाद्या मृतदेहामध्ये लाळ किंवा लाळेचा पट्टा म्हणजे सुकलेली लाळ दिसली नाही तर याला मृत्यूनंतर लटकवले असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही, कारण काही घटनांमध्ये गळफासाने मृत्यू झाला तरी ही लाळ बघायला मिळत नाही. मान ताणली गेलेली असते प्रेशर आल्यामुळे, नॉर्मल मान जितकी असते त्याच्यापेक्षा मान थोडीशी लांब दिसते. गुरुत्वाकर्षणामुळे डोके नेहमी गाठीच्या विरुद्ध असते, डोके जर इकडे असेल तर गाठ इकडे असते, गाठ इकडे असते, डोकं इकडे असेल तर गाठ इकडे असते. त्यामुळे हा मात्र गॅरंटेड आहे की मान ही म्हणजे गाठीच्या विरुद्ध बाजूलाच बघायला मिळते. आणि ती तुम्ही एखाद्या मृतदेहाला जरी लटकवलं तरी तशी असणार, कारण की ते गुरुत्वाकर्षण आहे, तो फोर्स कंट्रोल करण्यासाठी मेंटेन काय म्हणतो आपण इक्वल करण्यासाठी झालेली पोझिशन असते ती. त्यामुळे हेही लक्षण मृत्यूपूर्वी किंवा मृत्यू पश्चात गळफास लावलेला आहे का हे एक्सप्लेन करण्यासाठी मिळत नाही. हा पॉईंट आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत, इथे छोटे छोटे पॉईंट घेतोय. गळफासामध्ये हात आणि नख निळी पडलेली बघायला मिळतात. मगाशी तुम्हाला फोटो दाखवला होता मी, मगाशी तुम्हाला एक फोटो दाखवला होता मी. या फोटोमध्ये आपण बघितलं होतं, की हाताची बोटं आणि नख निळी पडतात, हाताची बोटं आणि नख निळी पडतात. मृत्यू पश्चात निलिमा, आपण नेहमी सांगतो मृत्यू पश्चात निलिमा ही गुरुत्वाकर्षणामुळे येते. लटकलेले जर शरीर असेल तर याच्यामध्ये मृत्यू पश्चात निलिमेसाठी हाताचा हा खालचा भाग म्हणजे हा भाग खालच्या बाजूला असणार, पायाचा भाग खालच्या बाजूला असणार. त्यामुळे मृत्यू पश्चात निलिमा ही हात आणि पायाच्या खालच्या भागामध्ये म्हणजे या शेवटच्या भागांमध्ये येते. त्याच प्रकारे गळफासाच्या वरती रक्त साठल्यामुळे ती निलिमा गळफासाच्या वरती पण बघायला मिळू शकते. त्यामुळे फासावरील चेहरा आणि मानेचा भाग यांच्यामध्ये देखील तुम्हाला मृत्यू पश्चात निलिमा बघायला मिळू शकते. बरोबर आहे. वरील सर्व बदल मृत्यू पश्चात जरी गळफास लावला तरी बघायला मिळू शकतात. त्यामुळे आतापर्यंत आपण जे काही डिस्कस केलं हे व्यक्तीचा मृत्यू गळफासाने झालेला आहे का हे सांगण्यासाठी पुरेसं नाही. हा प्रश्न पण येऊन गेला होता, आपण प्रश्न डिस्कस करणार आहोत. सगळे प्रश्न कंपाईल केलेले आहेत. आपण हे सगळं झालं की एकदा प्रश्नांसाठीचा एक व्हिडिओ घेतोय आणि त्यात आपण एक्सप्लेन करूया की काय काय झाले ते. ओके. तपासणीमधील वरीलपैकी कोणताही बदल गळफासामुळे मृत्यू झाला आहे की मृत्यू पश्चात गळफास लावला आहे हे सिद्ध करत नाही. त्यामुळे यातलं कोणताही बदल तुम्हाला गळफासामुळे मृत्यू झालाय का किंवा मृतदेहाला लटकवले का हे सांगण्यासाठी मदत करत नाही. आता नॉर्मली बदल कुठल्या परिस्थितीमध्ये कसे होतात हे आपण बघूया. चेहरा. समजा भ्रमणचेता म्हणजे व्हेगल इनहिबिशनने मृत्यू जर झाला असेल, याच्यामध्ये वरती जाणाऱ्या रक्तवाहिन्या खालती येणाऱ्या रक्तवाहिन्या दोन्ही बंद पडतात. दोन्ही बंद पडल्या तर नवीन रक्त वरती जाणार आहे का? नाही. मग नवीन रक्त वरती नाही गेलं तर रक्तसंचय होणार आहे का? नाही. मग रक्तसंचय नाही झाला तर चेहरा सुजलेला बघायला मिळणार का? नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी चेहरा सुजलेला असेल असं होत नाही.
जर शुद्ध रक्त वरती जात नसेल, अशुद्ध रक्त खालती येत नसेल, तर जेवढं रक्त तिथं होतं तेवढंच राहणार आहे. त्यामुळे चेहरा सुजलेला बघायला मिळणार नाही. अशा वेळी चेहरा फिकट पांढरा बघायला मिळणार. समजा वरती जाणारं रक्त म्हणजे शुद्ध रक्त म्हणजे धमन्या खोलवर असतात, त्या रक्त नेत आहेत, पण शिरा त्वचेच्या बाजूला असतात, त्वचेच्या जस्ट खालती असतात, त्या जर बंद पडल्या असतील तर वरती जाणारं रक्त जातं पण खालती येणारं रक्त येत नाही. त्यामुळे रक्त साठलंय, मग चेहऱ्याला सूज येणार का? चेहऱ्याला सूज येणार. तिथं रक्त जास्त बघायला मिळणार कारण की तो पूर्ण लाल पडलेला दिसणार. तुम्हाला अशा विस्फारलेल्या रक्तवाहिन्या दिसणार कांशिलाच्या जवळ वगैरे, फुगलेल्या रक्तवाहिन्या दिसणार कारण की रक्त जास्त झालंय, संचय झालाय रक्ताचा. अशा वेळी चेहरा शिथिल पडतो आणि सुजतो आणि लाल पडल्यासारखा दिसतो. का? कारण की रक्त साठलंय तिथे. आता मृत्यू जर या शिरभागामध्ये रक्तसंचयामुळे झाला असेल तर चेहरा रक्ताने भरल्यासारखा दिसतो. आता सांगितलंय, रक्त खूप झाल्यामुळे डोळ्यांवर प्रेशर येतं, डोळे बाहेर आल्यासारखे दिसतात, आणि चेहऱ्यावर रक्तसंचयामुळे बारीक रक्तवाहिन्या फुटून रक्ताचे डाग पडलेले दिसतात, छोटे 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 पिटीचे पडलेले दिसतात. आपण जे मगाशी सांगितलं होतं ते. जर शिरा आणि धमन्या दोन्ही अडथळ्याने बंद पडल्या असतील तर मात्र चेहरा सुजत नाही तितका, चेहरा पांढरा पडतो. आणि सामान्यतः हे डाग बघायला मिळणार आहेत का? नाही, कारण की आता रक्तसंचय झालेला नाहीये, त्यामुळे हे डाग दिसत नाहीत. समजा मी तुम्हाला सांगितलं की XYZ अशा व्यक्तीने इथे मृतदेह इथे लटकत आहेत असा, आणि तुम्ही बघितलं त्याचा चेहरा सुजलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर छोटे छोटे टिपके दिसत आहेत तुम्हाला रक्तस्राव झाल्याचे, डोळे बाहेर आलेले आहेत. याचा अर्थ काय? त्याच्या दोन्ही रक्तवाहिन्यांवर प्रेशर आलंय, फक्त धमनीवर प्रेशर आलंय, फक्त शिरेवर प्रेशर आलंय, की कोणत्याही रक्तवाहिनीवर प्रेशर आलेलं नाही. सुजलाय, वरती रक्त जाणार, खालती येणार रक्त येणार नाही. येणारं रक्त शिरा आणतात, म्हणजे अशुद्ध रक्ताचं वहन शिरा करतात, त्यामुळे शिरांवर दाबलेलं आहे असं सांगता येईल मला. जर अपूर्ण अर्धवट किंवा अपूर्ण गळफास म्हणजे काय? व्यक्तीचे पाय जमिनीला टेकलेले आहेत, अशा वेळी जर गळफास लागला असेल तर अशा वेळी पूर्ण बॉडीचं प्रेशर त्या गळफासावर पडत नाही, फक्त डोक्याचं प्रेशर पडतं. आणि यामुळे फक्त शिरांवर म्हणजे 2 किलोचं प्रेशर जाणवतं, आणि त्यामुळे शिरांवर प्रेशर येतं. मग शिरांवर प्रेशर आल्यामुळे वरती जाणार रक्त धमन्याने जाणार, येणार रक्त शिरा आणणार आहेत, ते रक्त येणार नाही, मग चेहरा सुजणार, चेहऱ्यांवर डाग दिसणार, जीभ बाहेर आलेली दिसणार, जीभ जास्त सुजलेली दिसणार, डोळे बाहेर आलेले दिसणार. बरोबर आहे का? बघूया आपण. चेहरा अधिक सुजून लहान रक्तस्रावाचे डाग दिसतात. पण समजा एखाद्या व्यक्तीला मारून, व्यवस्थित आहे का, एखाद्या व्यक्तीला मारून 4 तासांनी त्याला असं ठेवलंय, मग असं दिसणार आहे का? नाही, कारण की आता खेळतं रक्त बंद झालेलं आहे, त्यामुळे दिसणार नाही. ओके, पण एक्झॅक्टली गॅरंटेड सांगता येत नाही. मी तर 4 तास शब्द वापरला म्हणून मी गॅरंटेड सांगू शकतोय. तिथं मारल्या लगेच जर ठेवलं तर त्याच्यात पण दिसू शकतंय. त्यामुळे ही गॅरंटेड लक्षणं नाही आहेत गळफास कधी लागलेला आहे त्याची. जीभ सामान्यतः बाहेर आलेली दिसते. तिचा रंग नॉर्मली पहिल्यांदा निळा असतो. का निळा असतो? रक्तपुरवठा कमी आहे, अशुद्ध रक्त आहे तिथे फक्त म्हणून. नंतर तो सुकल्यामुळे तो रंग काय होतो? तपकिरी होतो, आणि नंतर तो काय होतो? काळा होतो, किंवा तपकिरी किंवा काळ्या रंगाची जीभ दिसू शकते तुम्हाला. समजा मृत्यू जर सडन झाला, उंचीवरून पडल्यामुळे झाला, किंवा मेंदू धसक्यामुळे मेला, तर तुम्हाला तोंडातून लाळ येताना दिसत नाही. भ्रमणचेताच्या निरोधामुळे म्हणजे जी काही ती व्हेगल नर्व आहे ती जर अचानक मेंदूला तिने सिग्नल पोचवला की बाबा काहीतरी धसका झालेला आहे, अशा धसक्यात तुमचा म्हणजे त्या व्यक्तीचा तुम्हाला बघायला मिळते त्या व्यक्तीचा मृत्यू काय झालेला आहे? काही सेकंदच झालेला आहे. अशा वेळी ती लाळ येतच नाही, ती लाळ बंद होते. त्यामुळे लाळ पाहावयास न मिळणं हे मृत्यू पश्चात गळफासाचं लक्षण असू शकतं का? नाही, मृत्यूपूर्वी देखील गळफास लागलेला असू शकतो, त्यामुळे सांगता येत नाही. हात काय होतं? ज्यावेळी गळफास लागतो त्यावेळी आपले हात हे मुठी बनतात, त्याच्या क्लेंच झालेले बघायला मिळतात. त्यामुळे हात नॉर्मली अशा स्वरूपात बघायला मिळतात. ठीक आहे, खालती अशा मुठी बनलेल्या बघायला मिळतात. आणि हेच एखादा कपडा तो पकडू शकतो. ठीक आहे, किंवा तो त्या दोरालाच किंवा ज्या कापडाने त्याने गळफास लावून घेतला त्यालाच पकडायचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे त्या कापडाचा, त्या दोराचे धागे, कापडाचे तुकडे किंवा आजूबाजूला कुठे काही पकडलं असेल तर त्या वस्तू देखील त्या हातात सापडू शकतात.
गुप्तांगांचा जर विचार केला तर शिसनं ताटलेलं दिसतं, शिसनं जे आहे पेनिस जे आहे ते ताट झालेलं दिसतं, त्यातून वीर्य बाहेर पडलेलं दिसतं. स्त्रियांच्या मध्ये जर विचार केला तर योनीमधून रक्तमिश्रित द्राव बाहेर आलेला दिसतो. लघवी मल मूत्र किंवा मल पास झालेलं बघायला मिळतं. त्यामुळे हे सगळं दिसू शकतं. ही झाली बाह्य परीक्षण, हे झाली बाहेरून दिसणारी लक्षण झाली. या व्यक्तींमध्ये आपण फासाची खून बघायची. फासाची खून हे सर्वात महत्वाचं बाह्य लक्षण आहे, सर्वात महत्वाचं बाह्य लक्षण आहे. यामध्ये फासाची खून नॉर्मली मृत्यूपूर्वी गळफास झालाय हे सांगायला महत्वाचे आहे. हाच प्रश्न येऊन गेला आणि हाच ऑप्शन होता आणि हेच उत्तर होतं की मृत्यूपूर्वी गळफास लागलेला आहे, म्हणजे जिवंत माणसाने गळफास लावून घेतलेला आहे. हे सांगणारं एक्झॅक्ट लक्षण कोणतं तर गळफासाची खून, फासाची खून. पण जर एखाद्या व्यक्तीला मारलं आणि मेल्याच्या 2 तासाच्या आत जर त्याला लटकवलं तरी देखील त्याच्यामध्ये गळफासाची खून तयार होऊ शकते, पण त्याची लक्षणं वेगळी असतात. त्यामुळे हे सर्वात महत्वाचं लक्षण, बाह्य लक्षण मानलं जातंय की हे दिसलं तर त्याने गळफास लावूनच मृत्यू केलाय असं सांगता येतं मला, असं सांगता येतं मला. फासाची खून ही गळ्यावर खाचेप्रमाणे दिसते, ही गळ्यावर खाचेप्रमाणे दिसते आणि ही खाच नॉर्मली व्ही आकाराची असते. ज्यावेळेस गाठ जी आहे, गाठ ही रनिंग नूज आणि परमनंट नूज म्हणजे निसरणारी किंवा धावणारी गाठ म्हणतो आपण त्याला, म्हणजे ती गाठ काय होते खालतीवरती होत असते किंवा गाठ एकाच ठिकाणी असते. एकाच ठिकाणी म्हणजे ती गाठ पहिला दोरी लावली जाते आणि मग ती गाठ बनली जाते आणि ती गाठ तशीच राहते, ती खालतीवरती होत नाही. तर यावरून पट्टा कसा तयार होणार हे दिसते बघा. मी इथे तुम्हाला पॉईंट जो एक्सप्लेन करतो ती खाच दिसते, त्यामुळे हे तुम्हाला आत गेलेलं दिसते, ही खाच दिसते तुम्हाला. आणि ही खाच हा उलटा व्ही तयार करतं, हा उलटा व्ही तयार करतं, त्यामुळे व्ही आकाराची खून दिसते म्हणतो आपण याला. बरं, फक्त खाच हा पॉईंट एक्सप्लेन करतो मी, तोच पॉईंट एक्सप्लेन करतो. बघा, या व्यक्तीने गळफास लावून या व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि इथे त्याला खाच पडल्यासारखं दिसतंय. हे दिसतंय, हे खाच पडल्यासारखं दिसतंय. इकडे बघा, खाच पडल्यासारखं दिसतंय. त्यामुळे पॉईंट काय आपला पॉईंट आहे फासाची खून ही गळ्यावर खाचेप्रमाणे दिसते, खाच असल्यासारखी दिसते, ती खाच असल्यासारखी दिसते. मृत्यू पश्चात जर समजा एखाद्या व्यक्तीने गळफास लावून घेतला आहे आणि तुम्हाला समजलं आणि तुम्ही लगेच गेला आणि पुढच्या 15-20 मिनिटात अर्ध्या तासात तो मृतदेह खालती उतरवला, तासाभरात खालती उतरवला, तुम्ही बघितली तर ती गळफासाची खून ही फिकट रंगाची दिसते. म्हणजे त्या व्यक्तीचा जो काही रंग असेल त्या रंगापेक्षा, त्या वर्णापेक्षा ती खून फिकट असल्याची दिसते, कारण की तिथल्या ऊतींना रक्तपुरवठा झाला नव्हता, त्यामुळे ती फिकट रंगाची दिसते. कालांतराने जसा जसा मृतदेहाचा वेळ वाढत जाईल तसं ही खून पिवळसर होते, त्याच्यानंतर ही खून तपकिरी होते आणि मग ती शुष्क होते, कोरडी दिसते, कठीण दिसते. कठीण म्हणजे तुम्ही तिला हात लावला तर खडबडीत, जसं की आपल्याला जखमेवर खपली दिसते आणि ती खपली कशी कठीण खडबडीत असते ती तशी दिसते. आणि ती चर्मपत्राप्रमाणे दिसते. चर्मपत्राचा अर्थ इथे काय आहे, सिंपल गोष्ट सांगतो. तो जो पट्टा आहे तो पट्टा नॉर्मल त्वचेपेक्षा वेगळा आहे की काय, चामड्याचा पट्टा असल्यासारखा प्रतीत होतो. पहिल्यांदा रंग फिकट, मग पिवळसर, मग तपकिरी, मग ती कोरडी, कठीण, हाताला कठीण लागते आणि तो वेगळाच पट्टा आहे की काय अशा प्रकारे उभारलेला दिसतो. संपूर्ण जर गळफास असेल, संपूर्ण गळफास म्हणजे काय, बॉडी हवेत लटकते, असा संपूर्ण गळफास असेल तर नॉर्मली ही खून थायरॉइड कार्टिलेजच्या वरती दिसते. थायरॉइड कार्टिलेज म्हणजे काय, थायरॉइड कार्टिलेज म्हणजे तुम्ही जर गळ्याचा विचार केला तर जो सगळ्यात वरती आलेला भाग आहे याला थायरॉइड कार्टिलेज म्हणतात. त्याला आपण ऍडम्स ॲपल म्हणतो, तिथेच थायरॉइड कार्टिलेज आहे. पुरुषांच्या मध्ये प्रामुख्याने दिसतं, स्त्रियांच्या मध्ये एवढे दिसत नाही. हा जो गळ्याचा सगळ्यात वरती आलेला भाग आहे याच्या वरती ती खून दिसते. कधी पूर्ण गळफास असेल तर, व्यक्ती लटकलेली असेल तर हवेत. अर्धवट गळफास असेल तर ही खून त्या लेवलला किंवा त्याच्यापेक्षा खालच्या लेवलला बघायला मिळते. हे महत्वाचं आहे, ठीक आहे. ही खून संपूर्ण गळफास असेल तर या थायरॉइड खुर्चीच्या वरती आणि स्वरयंत्र व हनवट
म्हणजे इथे स्वरयंत्र आहे, हे स्वरयंत्र व हनवट यांच्यामध्ये दिसते, इथे बघायला मिळते अशी. आणि ही इकडून इकडे जाते आणि इथून कानाच्या मागे जाते, कानाच्या मागे जाते. त्यामुळे बघा ही हनवटीच्या हाडाच्या म्हणजे मॅन्डिबलच्या रेषेत बघा, हे आहे का, हे हनवटीचं हाड आहे, ही त्याच्या रेषेत आहे आणि ती कानाच्या मागे गेले, ती तिरकस दिशेने कानाच्या मागच्या बाजूस पोहोचले. आपण मगाचा फोटो बघूया एकदा, आहे का बघूया तसं. बघा हे झालं इथे कार्टिलेज, या कार्टिलेजच्या वरती हनवटीच्या खालती इथे स्वरयंत्र आहे. ही अशी ह्या हनवटीचं हाड जे आहे या हाडाच्या रेषेत तिरकी बघा, ही स्ट्रेट गेली नाही, ही तिरकी गेले आणि ही कानाच्या मागे गेली, ही अशी गाठ दिसते. हे कधी दिसणार, संपूर्ण गळफासामध्ये पूर्ण शरीर लटकले तर दिसणार. ठीक आहे, आज आपण इथे थांबतोय, या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये या फासाच्या खुणेच्या पुढचा भाग आपण सुरू करतोय आणि गळफासाच्या बाकीच्या ऑप्शनचा विचार करतोय. धन्यवाद.